श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर उद्या म्हणजेच 19 मार्चला गुरुवारच्या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. आपल्या घरामध्ये जर लक्ष्मी टिकत नसेल किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नसेल, आपण कितीही कष्ट करतो, मेहनत करतो, तरी देखील त्याचं योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होत नसेल, आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, तर गुढीपाडव्याच्या दिवशी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला गुढी बांधताना करायचा आहे. गुढीला आपल्याला ही एक वस्तू बांधायची आहे. यामुळं घरात वर्षभर काहीच कमी पडणार नाही. तर त्यासाठी आपल्याला बघा, गुढी उभारताना केशरी किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे. नवीन वस्त्र असायला हवं. साखरेची माळ, कडुनिंबाचा जी डहाळी असते तर ती डहाळी घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला तांब्याचा कलश, त्यावरती पालथा घालून आपल्याला गुढी उभारताना काय करायचं आहे, एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. त्याच्यावरती थोडेसे मुठभर तांदूळ, 7 हळकुंड आणि त्यासोबतच चिमूटभर धणे आणि 1 रुपयांची 5 नाणी, या ज्या 3 वस्तू ज्या आहेत तर त्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधून याची एक पोटली तयार करायची आहे. आणि ही पोटली आपल्याला गुढी उभारताना त्या गुढीबरोबर त्या बांबूच्या काठीला आपल्याला बांधून दिवसभर गुढीबरोबर उभारून ठेवायची आहे. आणि संध्याकाळच्या वेळी बघा, आपण ज्यावेळी गुढी उतरवत असतो तर त्यावेळी आपल्याला ही जी पोटली आहे तर ती उचलून आपल्याला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. हा जो उपाय आहे तर तो आपल्याला फक्त गुढीपाडव्याच्याच दिवशी करता येणार आहे. कारण की हळकुंड जे आहे तर ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यासोबतच जी नाणी आहे तर ती नाणी माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जात असतात बघा. आणि धने जे आहेत तर ते साक्षात धनस्वरूप आहेत. म्हणून या 3 वस्तू आपल्याला बांधायच्या आहेत.